विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका. तर जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका शिष्याला त्या ठिकाणी का राहत आहे, त्याची प्रमुख कारण आपण काल पाहिले. त्याची प्रमुख कारण काय होते की शास्त्राने त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जीव आणि ब्रह्म यामध्ये भेद आहे. मग भेद असल्यामुळं काय काय कारणं पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये एक उपासक भाव आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये बुद्धिरूपी वृक्षावरती दोन पक्षी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक त्या ठिकाणी सुखदुःख भोगत आहे, पापपुण्य निर्माण करत आहे. चांगली फळं मिळाली म्हणजे सुख होत आहे आणि वाईट फळ मिळाले म्हणजे त्याला दुःख होत आहे. त्यामुळे दुसरा एक पक्षी आहे, तो पक्षी त्याला फक्त त्या ठिकाणी द्रष्टा म्हणून त्या ठिकाणी पाहत आहे. आणि एक पक्षी त्या ठिकाणी बुद्धिरूपी वृक्षावरती सुख दुःख रूपी फळं त्या ठिकाणी खात आहे. म्हणून हा दुसरं त्या ठिकाणी कारण मानलं. आणि त्याच्या आधी एक कारण सांगितलं होतं की जीवाचा धर्म पाहिला आणि ब्रह्माचा धर्म पाहिला. ब्रह्माचा धर्म म्हणजे ब्रह्मावरती आरोपित असणारा धर्म त्या ठिकाणी पाहिला. तर जीव कसा आहे त्या ठिकाणी अल्प परिमाण आहे, 3.5 हाताचा आहे, संकुचित आहे, अल्पज्ञ आहे आणि काय काय नाही ना, जीव त्या ठिकाणी अल्प परिमाण आहे, 3.5 हाताचा आहे. जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आपल्याला पाहायला मिळतात आणि ईश्वराच्या ठिकाणी नाही, ब्रह्माच्या ठिकाणी आरोपित धर्म. तर त्या ब्रह्माच्या ठिकाणी आरोपित धर्म पाहत असताना तो त्या ठिकाणी व्यापक आहे, सर्वज्ञ आहे, अनंत आहे. जीव त्या ठिकाणी एक नाही, जीव अनंत आहे, जीव नाना आहेत आणि ब्रह्म एक आहे. ब्रह्माला त्या ठिकाणी जन्म मरण नाही, पापपुण्य नाही, आणि जीवाला त्या ठिकाणी पापपुण्य आहे, जन्म मरण आहे. अशा पद्धतीने जीवात आणि ब्रह्मामध्ये अत्यंत काय आहे, भेद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून अशी प्रमुख किती कारणं पाहिली होती आपण? 3 कारणं पाहिली होती की जीव आणि ब्रह्म यामध्ये अभेद मात्र होऊ शकत नाही. अशी प्रमुख कारणं त्यामध्ये आपण पाहिली होती. म्हणून शिष्याने काय सांगितलं की एक उपास्य आणि एक उपासक भाव सांगत असताना जर अधिकारी असणारा जो उपासक आहे, त्या उपासकाचा म्हणजे जीवाचा जर ब्रह्मामध्ये अंतर्भाव जर केला तर काय होईल, तर त्याचा उपासक म्हणजे अधिकारी त्या ठिकाणी नष्ट होईल. आणि ब्रह्माचा जीवामध्ये अंतर्भाव जर केला, बरं म्हणजे मग माझ्या व्यवस्थित चालू. नाही हो दे म्हणजे मला नाही हो देते एकदा, मग मला अंतर नाही. तर काय म्हणलं, तर जीवाचा ब्रह्मामध्ये अंतर्भाव जर केला तर त्या ठिकाणी अधिकारी म्हणजे उपासक त्या ठिकाणी नाहीसा होईल. आणि ब्रह्माचा जीवामध्ये जर अंतर्भाव जर करावा तर जो उपासक आहे तो उपास्य त्या ठिकाणी नष्ट होईल. मग ह्या दोघांमध्ये इतका भेद मानावाच लागेल की नाही, एक उपास्य झाला आणि एक उपासक त्या ठिकाणी झाला. अशा पद्धतीने दोघांमध्ये हा अंतर किंवा भेद त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण किती कारणं पाहिली, तर प्रमुख 3 कारणं पाहिली. या 3 कारणामुळं जीव आणि ब्रह्म यामध्ये अभेद होऊ शकत नाही, यामध्ये भेद आहेच असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. आता आज आपण परिच्छेद क्रमांक 26 या ठिकाणी पाहणार आहोत. पूर्व मीमांसा.
हा राहू दे इथं, आता तुम्ही जास्त पाहता ना काय परिस्थिती आहे. बरोबर. हा, त्यामुळं बंदच असलेला पूर्ण आता जरा. पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार. तर काय म्हटलं की आपण ख्यात्या पाहिल्या त्या ठिकाणी. ख्यात्यामध्ये सतख्याती पाहिली. तर सतख्याती कोणाची आहे का, कोणाला आठवतं का? सतख्याती, सतख्याती कोणाची आठवते का आपल्याला कोणाला? सतख्याती आठवत नाही कोणालाच. रामानुजमत. हा, रामानुजमत यांची सतख्याती आहे का नाही? ते कोणतं मानतात? विशिष्ट अद्वैत मानत त्या ठिकाणी असतात. म्हणजे एक त्या ठिकाणी जसं आपण पाहतो की नाही, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, बरोबर की नाही? मग त्यामध्ये काय होतं की एक विशिष्ट आणि काय अद्वैत, म्हणजे एक त्या ठिकाणी विशेष झाला, एक विशेषण झाला आणि एक विशिष्ट झाला. अशा पद्धतीचा तो विशिष्ट त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अद्वैत ते म्हणत असतात. नाही दादा, काम चालू नाही. तर अशा पद्धतीनं ते विशिष्ट अद्वैत मानत असतात. ते रामानुज मताची सत्ख्याती आहे. मग ते सत्य मानतात की नाही, ते सगळं त्या ठिकाणी सत्य मानत असतात. आणि अजूक रामानुज मत त्याच्यामध्ये पाहिलं, अजूक एक ख्याती पाहिली ते बघा, त्याच्या आधीची अख्याती पाहिली होती आपण ना. अख्याती. हा हा, अख्याती. आणि ईश्वराचा अनांगीकार करणारी कोणती, तीच ख्याती वाटतं ना. ईश्वराचा अनांगीकार करणारी ही सत्ख्याती झाली. समजा अख्यातीमध्ये कोण पाहिलं होतं आपण? अख्यातीमध्ये सांख्य आणि प्रभाकर हे पाहिजे होतं आपल्याला, सांख्य आणि प्रभाकर आहे का नाही, हे पाहिजे होतं. हे प्रभाकर एकदेशीय मत आहे ना पूर्वी माणसाचा, हा ही ख्याती पाहिजे होती आपल्याला. आणि सांख्यवादी काय करतात, ते सुद्धा त्या ठिकाणी काय ईश्वर मानत नाही. तर ते ईश्वर मानत नाही. आणि ही पूर्वमीमांसा सुद्धा जैमिनीमध्ये ईश्वर मानत नाही. तर यांचं काय म्हणणं आहे, तर ते म्हणतात की संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म केजे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर जगे. ते म्हणतात संसारामध्ये जन्माला या आणि संसारामध्ये जन्माला आल्याच्या नंतर पुष्कळ अशा पद्धतीचं यज्ञाधिक कर्म वगैरे करायचं. आणि ते कर्म झालं की ते कर्मच काय करणार, तुम्हाला स्वर्गापर्यंत घेऊन जाणार आहे. आपण नेहमी म्हणतो ना, जैशी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. पण इथं फळ देणार ईश्वर मात्र हे मानतात का? तर ईश्वर वगैरे यांना या ठिकाणी मान्य नाही. तर ते ईश्वराचा काय करतात, अंगीकार करत नाही, ईश्वराचा अनांगीकार करतात. आणि आपलं जर सिद्धांत मत आहे याच्यामध्ये ईश्वर मानावंच लागेल की नाही, आपल्याला ईश्वर मानावंच लागतो. आणि कसं मानावं लागतो, तसं कारण, म्हणजे कारणासहित, कारण तिच्या मागं ईश्वर मानावंच लागेल. का मानावं लागेल? कारण कर्म चेतन आहे का जड आहे? बरं पहा बरं. मी बंद केलं, सगळ्यांनी बंद करून घेतलं का? आमचं चालू आहे. आपण मग हे मी आता काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं का? बरं, मग काय म्हटलं मी? आत्मा, सॉरी, कर्म जड आहे की चेतन? हा, मग कर्म जड आहे का चेतन आहे? पहा बरं, कर्म जड आहे. कर्म जड आहे. मग जड कर्म आपल्याला फळ देईल का? नाही. जड कर्म आपल्याला फळ देऊ शकत नाही ना. मग जड कर्म जर फळ देत नाही आणि केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतंच की नाही. मग केलेलंच कर्म आपल्याला भोगावं लागत असेल तर त्याला फळ देणारा कोणीतरी मानावं लागेल का नाही, फलदाता म्हणून. पण जीवाच्या कर्म सापेक्ष हा फलदाता मानावा लागेल. आणि तो जीवाचा सापेक्ष कर्म फलदाता मानायचं म्हटलं तर तिथं ब्रह्म मानून चालेल का? नाही. मग तिथं कोण मानावं लागेल? तिथं ईश्वर अशा पद्धतीनं मानावा लागेल. ब्रह्म का मानून चालणार नाही? कारण ब्रह्म कसं असतं, ब्रह्म हालचाल करत नाही, ब्रह्माला कशाशीच काही करता नाही राहिलं. ब्रह्म कसं असतं, शांत त्या ठिकाणी असतं. जसं सूर्योदय झाला की नाही,
मग सूर्याच्या प्रकाशात कोणी आलं कोणी नाही आलं काही फरक पडतो का सूर्याला? तसं त्या ब्रह्माच्या याच्यामध्ये कोणी आलं कोणी गेलं सत्य, तर ब्रह्माला काही फरक पडत नाही, त्याची सत्ता कायमस्वरूपीच त्या ठिकाणी असते. म्हणून उपासना करायची जर म्हटलं तर ब्रह्माची उपासना मात्र केली जात नाही. आता इथं मागं उलट तो मुद्दा उपस्थित झाला होता की जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी. वास्तविक पाहिलं तर जीव आणि ब्रह्म यामध्ये सुद्धा फरक आहे, जीव आणि ईश्वर यामध्ये सुद्धा फरक आहे. वास्तविक पाहिलं तर ब्रह्म एकच आहे. त्या ब्रह्माला काय लागल्यात? उपाध्या लागलेले. त्या ब्रह्माला शुद्ध सत्वगुणी उपाधी लागली म्हणून ते ब्रह्म ईश्वर झालं, आणि त्याच ब्रह्माला त्या ठिकाणी मलिन सत्वगुणी माया उपाधी लागली म्हणून तो त्या ठिकाणी जीव झाला, आहे का नाही? परंतु त्या ब्रह्माला जीव झालं किंवा ईश्वर झालं याचं भान तरी आहे का? जसं रज्जूला सर्प झाला काय, फुलाची माळ झाली काय, जलरेषा झाली काय, भूरेषा झाली काय, असं रज्जूला विचारलं तर रज्जूला त्याची जाणीव तरी आहे का? का सर्प झाल्याच्या नंतर ती विषारी झाली, बाकीचे पदार्थ झाल्यामुळे ती जड झाली, असं कधी आहे का? एक माशी बैलाच्या शेंगावर येऊन एक तासभर विश्रांती केली, आणि तासभर विश्रांती केल्याच्या नंतर मग ती बैलाला म्हटले की बैलदादा तुझं मी आभार मानते. ते म्हणले काय झालं आभार मानायला? तर म्हणले एक तासभर बसून मी तुमच्या शेंगावर बसून विश्रांती केली म्हणून तुमचे आभार. तो म्हणला तू एक तास बसले हे पण मला माहिती नाही. मग जसं बैलाच्या शेंगावर माशी तासभर बसली आणि आयुष्यभर जरी बसले तर बैलाला काही फरक पडतो का? तसं ब्रह्मावरती हे जगत आलं काय आणि गेलं काय, ब्रह्माला काही फरक पडतं का? ब्रह्माला त्याची खबर नाही, ब्रह्माला त्याची जाणीव नाही. हे जगाची होय जाय तया शुद्धीही नाही, त्याला हे सुद्धा माहीत नसतं की हे जग आलं काय आणि गेलं काय. अशा पद्धतीचं ते ब्रह्म असतं. म्हणून ब्रह्म वेगळं आहे हे लक्षात घ्या. बारकाईनं जर लक्षात येत असेल तर लक्षात घ्या की ब्रह्म वेगळं आहे, जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, असं लक्षात घ्यायचं आपण. आणि कुठंच पण लक्षात घ्यायचं का तो वेगळा आहे, की ती गोष्ट लक्षात घ्यायचं. जीव वेगळा पाहायचा, कुटस्थ वेगळा पाहायचा, ईश्वर वेगळा पाहायचा आणि ब्रह्म वेगळा पाहायचा. तत्वमसी या वाक्यामध्ये आपल्याला वाच्यार्थ आणि लक्षार्थाने किती गोष्टी पाहायला मिळाल्या? तर तत्पदाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ त्यामध्ये दोन गोष्टी आल्या. वाच्यार्थाने काय पाहिलं? तत्पदाचा वाच्यार्थ. वाच्यार्थाने ब्रह्म पाहिलं की ईश्वर पाहिलं? सांगा बरं आता. तत्पदाच्या वाच्यार्थाने ब्रह्म पाहिलं का ईश्वर पाहिलं आपण? ब्रह्म पाहिलं. आणि लक्षार्थाने काय पाहिलं? बोला आता. लक्षार्थाने हा, कुटस्थ. लक्षार्थाने काय पाहिलं? वाच्यार्थाने ब्रह्म पाहिलं आणि लक्षार्थाने काय पाहिलं? ईश्वर. वाच्यार्थाने जीव. तत्पदाचा वाच्यार्थ, तत्पदाचा वाच्यार्थ. तत्पदार्थाचा वाच्यार्थ ईश्वर पाहिला आपण आणि लक्षार्थ ब्रह्म पाहिलं. लक्षार्थ ब्रह्म आणि त्वमपदाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ. त्वमपदाचा वाच्यार्थ जीव पाहिला आपण आणि लक्षार्थ कुटस्थ पाहिलं. कुटस्थ पाहिला. म्हणजे किती तत् आणि तोम या पदामध्ये किती गोष्टी पाहायला मिळाल्या आपल्याला? वाच्यार्थ आणि लक्षार्थाने 4 गोष्टी पाहायला मिळाल्या, बरोबर आहे का नाही? तसं मुळात एकच ब्रह्म आहे, पण एकच ब्रह्मामध्ये अशा पद्धतीने काय असतो? भेद आपल्याला पाहायला मिळत असतो. पण ही मग कारण दिली का नाही? म्हणजे कारण सहित तो तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आपल्याला मानावं लागेल का नाही? तो ईश्वर आपल्याला मानावं लागेल का? कारण कर्माचं फळ आहे का नाही देणारा कोणीतरी त्या ठिकाणी ईश्वर आपल्याला मानलाच पाहिजे. असं काय असलं पाहिजे? नियम असला पाहिजे. चला आता खाली पहा. शिष्य असे बोलत असता कोणी पूर्वमीमांसक त्या शिष्याचं आपले मत सांगतो, आहे का नाही? शिष्य काय म्हणतो श्री गुरुला की अशा प्रकारे ही 3 कारणं मला पाहायला मिळाली आणि ह्या 3 कारणामुळं जीव आणि ब्रह्म यामध्ये अभेद होऊ शकत नाही असं म्हटलं त्या ठिकाणी. तर हे शिष्य आणि श्रीगुरु बोलत असताना, शिष्य आणि श्रीगुरु बोलत असताना एक त्रस्त म्हणजे त्या ठिकाणी रज्जू व सर्प भासला. किती लोक होती? 5 लोक होती, आहे का नाही?
मग ते 5 ख्यात्या आपण पाहिल्या. मग त्या 5 ख्यात्यांमध्ये केवळ पूर्वमीमांसक होते असं नाही, त्याच्यामध्ये अनेक न्यायमत सांगणारे, सांख्यमत सांगणारे आणि पूर्वमीमांसा वेदांत वगैरे सांगणारे काही नास्तिक लोक होती. असे तिथं भरपूर लोक होते. त्याच्यामध्ये मग एक जण त्या ठिकाणी बोलू लागला. तो कोण होता? तर त्या ठिकाणी पूर्वमीमांसक. पूर्वमीमांसा कोणाची बरं त्या ठिकाणी? पूर्वमीमांसा कोणाची आहे का लक्षात? ते नाही लक्षात राहिले. पूर्वमीमांसा ही जैमिनीची आहे, ठीक आहे ना. जैमिनीची असणारी पूर्वमीमांसा आणि ती जैमिनीची पूर्वमीमांसा सांगणारा एक जण त्या ठिकाणी आपले मत सांगू लागला. पूर्वमीमांसक काय म्हणतो पहा. अहो कर्म फळदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जो स्वीकारता त्याची आवश्यकता नाही. आता कर्म फळदाता म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजेच तो कोण झाला? कर्म फळदाता. आणि कर्म फळदाता हा कशाच्या सापेक्ष? तर जीवाने केलेल्या कर्माच्या सापेक्ष हा ईश्वर कर्म फळदाता असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून तो तुम्ही कर्म फळदाता ईश्वर मानता की नाही, तर त्याला मानण्याची आवश्यकता नाही. कारण सांगतो की जो जे कर्म करतो त्याचे फळ त्यास ते कर्मच देते. मध्ये एक ईश्वर मानून करायचे काय? म्हणून तो काय म्हणतो की तुम्ही आता आपण म्हणतो की नाही केलेलंच आपल्याला भोगायला लागतं, न केलेलं आपल्याला कधी भोगावं लागतं का? भोगावं लागत नाही. मग केलेलं जर भोगावं लागत असेल ना, जसं 100 गायमध्ये वासराला सोडलं तर वासरू काय करतं? त्याची जी आई आहे तिला जाऊन पितं की नाही, तसं आपलं कर्म आपल्यालाच भोगायला येतं की नाही. मग हे कर्म आपल्याला जर भोगायला येत असेल तर मग आपल्याला बाकीचं ईश्वर मानण्याची काही गरज आहे का? ईश्वराच्या मध्ये अडचण आहे का काही? तो ईश्वर नकोच आहे आपल्याला. ईश्वराची आवश्यकता नाही. कारण जे कर्म आपण करतो त्याचे फळ आपल्याला ईश्वर मात्र देत असतो. मग मध्ये एक ईश्वर मानून करावयाचे काय? शिष्य तुमच्या पूर्वमीमांसकाच्या मतात ईश्वराचा स्वीकार तुमच्या पूर्वमीमांसकाच्या मतात ईश्वराचा स्वीकार करत नाही. ऐकलं आता हे शिष्य काय म्हणतो की बाबा, म्हणजे बघा श्रीगुरूने उत्तर देण्याच्या ऐवजी किंवा श्रीगुरूने बोलण्याच्या ऐवजी तर या शिष्याला पूर्वीच कळालेलं आहे. पूर्वी कळालेलं म्हणजे आधीच त्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे की त्याला सगळ्या ख्यात्या माहीत आहे, सगळे शास्त्रकार माहीत आहे आणि शास्त्रकाराची मतंसुद्धा त्याला पूर्णपणे काय आहेत माहीत आहे. तर त्याने काय म्हटलं त्या ठिकाणी की तुमची जी पूर्वमीमांसा आहे तर तुम्ही काय करता? पूर्वमीमांसेमध्ये ईश्वराचा अंगीकार करत नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे की वेदाआधारे बोलणे केवळ कर्म प्रतिष्ठेचे, म्हणजे वेदाच्या तुम्ही आधारे बोलता तर वेदाला टाकून बोलता, वेदाच्या अनुसार तुम्ही बोलता आणि केवळ कर्म प्रतिष्ठिती आणि केवळ कर्माचं प्रतिपादन करताय का नाही. पण कसं करतात की म्हणती संसारी जन्म जे यज्ञाधिक कर्म की जे म्हणजे संसारामध्ये यावं आणि यज्ञाधिक कर्म करावं. किती कर्म करावं? तर जसं 100 यज्ञ करावं, बरोबर की नाही. म्हणजे तो कोण होईल? इंद्र होईल. किंवा 100 ब्राह्मणाची जन्म घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ब्रह्मकर्म करायचं, मग तो कोण होईल? तो त्या ठिकाणी ब्रह्मदेवच होईल, अन्य मात्र काही होणार नाही असं तुम्ही सांगता की नाही? असं तुम्ही सांगता. आता ईश्वरमध्ये मानायची आवश्यकता आहे का? ईश्वर मानायची आवश्यकता नाही असं तुमचं त्या ठिकाणी काय मत आहे, असं शिष्याला हे माहिती पण आहे. म्हणून तुमच्या पूर्वमीमांसकाच्या मतात ईश्वराचा स्वीकार करत नाही. परंतु ते बरोबर नाही. परंतु ते बरोबर आहे का? बरोबर नाही. का बरोबर नाही? त्याचं कारण तुला आम्ही सांगतो म्हणे. बघा आता कर्म स्वतः जड असल्यामुळे त्यास आपले फळ देण्याचे सामर्थ्य नाही. आता बघा तो काय म्हणतो की तो ईश्वर तुम्ही मानत नाही ना, हेच तुमचं काय बरोबर नाही. का बरोबर नाही? कारण कर्म कसं आहे? जड आहे. ऐक नाही बरं, जड कर्म जड वस्तू माहिती का नाही, इकडची तिकडे जात नाही, तिकडची इकडे येत नाही. किंवा ती जड म्हणजे काय? जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. जे स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही त्याला काय म्हणायचं? जड असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग जड स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही, मग त्याला ज्याने निर्माण केलेलं आहे त्याला ते कर्म जाणेल का? त्याला ते जाणणार नाही. आणि ते कर्म कोणाच्या पण वाटेला येऊ शकतं की नाही. म्हणजे याने कर्म करायचं आणि त्याला भोगायला लागायचं, कारण कोणाच्या वाटेला येऊ शकतं. पण मग असं कधी झालं का की आपण गोड खाल्लं आणि मधुमेह दुसऱ्याला झाला, असं कधी होतं का? ज्याने खाल्लं त्यालाच होतं की नाही. आणि दुसरी गोष्ट कर्म तर जड आहे. मग जड कर्म दुसऱ्याला येऊ शकत नाही, ज्याने केलं त्यालाच येऊ शकतं. त्या अर्थी ते जड जरी असलं
तर त्याला फळ देणारा कोणी कर्मफळदाता एक मानावा लागेल. आणि तो मानायचा जर झाला तर कोण मानावा? ईश्वर त्या ठिकाणी मानावा लागेल. आणि तुम्ही जर नाही मानला तर मग कर्म जड आहे, मग त्याचं फळ सुद्धा भोगायला येईल का? भोगायला येणार नाही. दुसरी गोष्ट असं विचार करा की कर्म आपण आता करतोय का नाही? बरं, कर्म तुम्ही आता केलं आणि फळ त्याचं कधी असतं आपल्याला? फळ तर उशिराने मिळतं ना आपल्याला. मग इतक्या काळापर्यंत त्या कर्माच्या लक्षात कसं काय राहिलं बरं की हे फळ यांनाच दिलं पाहिजे, आणि शिवाय जडाला कसं काय लक्षात राहिलं? असं तर कधी होत नाही ना. उलट मग काय होतं की कर्म तुम्ही कधी पण करा. म्हणजे पितामह भीष्माने कधी कर्म केलं होतं? म्हणजे 100 जन्माच्या मागं कर्म केलं होतं. एका सरड्याला कुठे टाकलं होतं? काट्याच्या फासावर टाकलं होतं. बरं, मग ते एवढ्या जन्माच्या नंतर भोगायला आलंच की नाही? एवढ्या जन्माच्या नंतर भोगायला आलं. म्हणून लक्षात काय घेतलं की जसं कर्म आहे तसं फळ आपल्याला केले कर्म झाले तेची भोग आले. कोणते? जे केलेलं आहे तेची भोग आले. बरोबर आहे की नाही? असं नेहमी. मग त्याच्यासाठी आपल्याला एक ईश्वर मानावं लागेल का नाही? एक ईश्वर मानावं लागेल. आणि तुमच्या पूर्वमीमांसकाच्या मतात ईश्वर मानत नाही, हे मात्र बरोबर नाही. का? कर्म जड आहे. बघ, कर्म स्वतः जड असल्यामुळे त्यास आपले फळ देण्याचे सामर्थ्य नाही. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फळ देण्याचे सामर्थ्य आहे असे मानले तर विहित व निषिद्ध कर्माचे फळ कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? बघा, आता तुम्ही समजा विहित कर्म केलं आणि एक निषिद्ध कर्म केलं. आता विहित कर्म आणि निषिद्ध कर्म लक्षात येताना कसं आहे? विहित म्हणजे जे करायला सांगितले शास्त्राने त्याला विहित कर्म असं म्हटलं. त्याच्यामध्ये काय? नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायचित्त अशी कर्म सांगितली. आणि निषिद्ध कर्म म्हणजे वाईट बोलू नये, वाईट वागू नये, अशा काही गोष्टी करू नये. जे शास्त्र बाह्य कर्म आहे त्याला निषिद्ध कर्म असं म्हटलेलं आहे. मग ती कर्म तुम्ही विहित करा, नाहीतर निषिद्ध कर्म करा. चांगले कर्म केल्याच्या नंतर फळ कधी मिळालं पाहिजे आपल्याला? कर्म जर स्वतः फळ देणार असेल तर लगेच मिळालं पाहिजे. बरोबर आहे का? मग कर्म आता केल्याच्या नंतर फळ लगेच आहे का आपल्याला? कर्म आता केल्याच्या नंतर फळ मात्र लगेच मिळत नाही, ऐका नाही. म्हणून असे मानले तर विहित व निषिद्ध कर्माचे फळ कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? ते तर मिळत नाही, ऐका नाही. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फळभोगाखाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे. म्हणून काय म्हणले? यावरून एक लक्षात आलं की कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फळभोगाखाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप. आता कर्म होऊन गेलं पण कर्माचे संस्कार अंतःकरणावर राहिले का नाही? बघा, आता लक्षात घ्या. कर्म आपण आता केलेले कर्म मागचं पण झालेलं असेल. कर्म आपण नेहमी करतो का नाही? कर्म नेहमी करतो. मग नेहमी कर्म केल्याच्या नंतर ते कर्म केलं का नाही, त्या कर्माच्या नुसार जो फळ त्या ठिकाणी जीवाचं आणि फलदात्यानुसार काय? बघा इथं काय म्हटलं, परत वाचतो मी. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फळभोगखाली म्हणजे ज्या वेळेस आपल्याला ते कर्माचं फळ भोगायला येतं की नाही, त्या भोगखाली त्या कर्माच्या संस्कारानुरूप फलदाता असं कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे. आता बघा, आता जसं उदाहरण देऊन सांगायचं झालं, एखादं भांडं असतं, त्या भांड्यामध्ये तुम्ही लसूण ठेवला की नाही? लसूण ठेवला आणि नंतर त्या भांड्यातून तुम्ही लसूण काढून पण घेतला तर त्या लसणाचा वास त्या भांड्यामध्ये राहतो का नाही? भांड्यामध्ये राहतो. तसं कर्म होऊन गेलंय का नाही? पण त्या कर्माचा संस्कार आता माग आपण दुसऱ्या तरंगामध्ये पाहिलं की नाही, तर काही झालं तर कारण तो कशाला येतं आपल्याला पाहिलं? काही जर झालं तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिलं की नाही, तिथं सत्य वस्तूची आवश्यकता आहे का? सत्य वस्तूची मात्र आवश्यकता राहत नाही, आहे का नाही? मग सत्य वस्तू ज्ञानजन्य कारण कशाला आलं तर शेवटी ते संस्काराला कारण येत असतं, आहे का नाही? म्हणून जसं लसूण भांड्यातून काढून घेतला तरी त्या भांड्यामध्ये लसणाचा वास राहतोच की नाही? लसणाचा वास त्या ठिकाणी राहतो. तसं कर्म होऊन गेलं तर कर्माचा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये राहतो की नाही? आणि जोपर्यंत कर्माचा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत कर्मफळ आपल्याला आहे का नाही द्यायला? तोपर्यंत कर्माचं फळ आपल्या अंतःकरणामध्ये जो संस्कार आहे त्यानुसार ईश्वर काय करतो की जसं कर्म आहे ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि जर त्याला, आता जरा थोडं बारकाईने लक्षात घ्या, जर असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी स्वरूपाचा बोध झाला
आणि तो जर म्हणू लागला तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे जर त्याला कळलं तर ईश्वर त्याला कर्माचा भोग देईल का? हा देह पाडल्याच्या नंतर परत पुढच्या देहाला द्यायचं काय कारण राहिलं का? मग ते कर्माचं फळभोग कुठपर्यंत? तुम्हाला भीती कुठपर्यंत? जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत भीती. जोपर्यंत बागुलबुवा आहे असा तुमचा दृढ निश्चय आहे तोपर्यंत बागुलबुवाचं भय आहे का नाही? आणि जर तुम्हाला कळालं की बागुलबुवा वगैरे काही नाहीच आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे ना, मग तुम्ही जर म्हटले तुम्ही लहान वयात आम्हाला बागुलबुवा असं सांगून त्या ठिकाणी भेडवत होता, घाबरत होता, आता आम्हाला आज बागुलबुवा पाहिजेच, दाखवतील का तुम्हाला बागुलबुवा? नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल का नाही तू का म्हणे साचे भय नाही बागुलाचे. आता आम्हाला खरं कळलं की आता बागुल त्या ठिकाणी नाहीच आहे आणि त्याचं भय तरी काय वागवायचं कारण आहे का? तसं तू का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे कर्म धर्म सारं काय विहित माना निषिद्ध माना हे सगळं काय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे असं जर कळलं तर ईश्वराने किती जरी प्रयत्न केला तर तो ईश्वर तुम्हाला त्या कर्माचं फळ देईल का? आणि कधी देईल कर्माचं फळ तुम्हाला? जोपर्यंत तुम्हाला भ्रम आहे, जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत तुम्हाला विषय भोगावं वाटतात, जोपर्यंत आम्हाला हे विषय मिळवावे असे वाटतात तोपर्यंत कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागेलच का नाही? तोपर्यंत आपल्याला कर्माचं फळ भोगावं लागेल. आणि जर केलेलं कर्माचं फळ जर आपल्याला ईश्वराने दिलंच नाही बुवा आणि आपलं कर्माचं फळ जर दुसऱ्यालाच दिलं तर काय होईल बरं? ईश्वराच्या ठिकाणी दोष येईल. 2 दोष त्या ठिकाणी सांगितलेले आहे, एक वैषम्य आणि एक नैर्गुण्य, असे 2 दोष त्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी येत असतात. बरोबर आहे का नाही? पाहता यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फळभोगाखाली त्या कर्माच्या संस्कारारूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे. आणि जो कोणी चेतन मानावा तोच ईश्वर. बरं का, जो कोण चेतन मानायचा तर तिथं ब्रह्म मानून चालेल का? ब्रह्म मानून चालणार नाही. तर तिथं कोण मानावं लागेल आपल्याला? ईश्वर मानावा लागेल. आता हे मी वारंवार ब्रह्म म्हणतो, ईश्वर म्हणतो. ज्या अर्थी ब्रह्म म्हणतो, ईश्वर म्हणतो, यामध्ये भेद असला पाहिजे का नाही? यामध्ये नक्कीच भेद असला पाहिजे. कारण आपण म्हणतो असं नाही, ते शास्त्रकाराने सुद्धा तसंच करून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून जो कोणी चेतन मानावा तो ईश्वर. पाहता चोरीचे कर्म शिक्षा भोगविण्यास कारण असले तरी फळ भोगविणाऱ्या कोणा तरी चेतन न्यायाधीशाची जरुरी असते. बघा आता चोरीचे कर्म एखाद्याने समजा त्या ठिकाणी काय चोरी केली, बरोबर आहे का नाही? बरं, चोरी केल्याच्या नंतर त्या चोरीला काहीतरी शिक्षा आहे का नाही? शिक्षा आहे. बरं, मग म्हणले त्याला कुठे नेलं पाहिजे आपण? त्याला त्या ठिकाणी न्यायालयामध्ये नेलं पाहिजे. आणि न्यायालयामध्ये नेल्याच्या नंतर त्या न्यायालयामध्ये एक मूर्ती असते, त्या मूर्तीच्या डोळ्यावरती पट्टी असते आणि हातामध्ये काय असतो? तराजू असतो. म्हणजे डोळे झाकून मोजमाप केलं जातं, आहे का नाही? बरं, मग आता तिथं कोणी न्यायाधीश नाही, काय नाही, आणि ती मूर्ती समोर आहे आणि त्या मूर्तीच्या समोर जर नेलं आणि मूर्तीच्या समोर नेऊन सांगितलं की यांनी चोरी केली, आता हिचा न्याय करा, तर ती जड असणारी मूर्ती त्या कर्माचा न्याय करेल का? नाही. मग तिथं कोणीतरी न्यायाधीश असला पाहिजे का नाही? कोणीतरी जज मानावं लागेल का नाही आपल्याला? बरं, नुसतं तिथं म्हणले नाही मूर्ती असली तरी काम होईल. होतं का काम त्या ठिकाणी? असा कोणाला अनुभव वगैरे येतो का? म्हणजे कोणीतरी एक चेतन मानला पाहिजे का? ती मूर्ती जड मानली पाहिजे? चेतन पाहिजे. चेतन पाहिजे, बरोबर आहे का नाही? कोणीतरी चेतन पाहिजे. आणि जड मानली तर, मूर्ती जर जड मानली तर मग काय होईल बरं? हे उत्तर मीमांसेचं म्हणणं मानल्यासारखं होईल का पूर्व मीमांसेचं म्हणणं मानल्यासारखं होईल? कारण पूर्वमीमांसक ईश्वर मानत नाही ना. जड वस्तू कशी हे देणार? हा, म्हणजे याचा अर्थ काय झालं की जर त्या न्यायालयामध्ये असणाऱ्या मूर्तीने जर न्याय जर केला समजा, बरोबर आहे का नाही, तर मग पूर्वमीमांसा मानायला काय हरकत नाही, जडानेच न्याय केला
असं होईल का नाही. पण तिथं कोणतरी चेतन मानावं लागतो का नाही. मग चेतन त्या ठिकाणी जसा त्या ठिकाणी आपलं चोरीचं कर्म केल्याच्या नंतर त्या चोरीचं शिक्षा म्हणून फळ म्हणून त्याला देणारा कोणी फलदाता म्हणून कोणीतरी चेतन असा मानावा लागतो. म्हणजे तो न्यायाधीश त्या ठिकाणी मानावाच लागतो आपल्याला. त्याप्रमाणे कर्म फळ भोगविणारा ईश्वर मानणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे जीवाने केलेलं कर्म आहे त्याचं कर्माचं फळ जीवाच्या कर्मफळाच्या सापेक्ष फलदाता म्हणून जर कोणी मानायचं जर झाला तर तो कोण मानावा. ईश्वर मानावा लागेल, आवश्यक आहे. बघा आता याच्यावरून काय झालं की शास्त्रामध्ये ईश्वराने जे आपल्या ईश्वराचं जे वर्णन करून सांगितलं ते तर आपल्याला मानावंच लागेल का नाही. ते मात्र आपल्याला मानावं लागेल आहे का नाही. आता जे शास्त्र सांगतं ते आपल्याला मान्यच करावा लागेल. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही, या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही असे कोण कोणास म्हटले बरं. शिष्य पूर्वमीमांसक त्यांना म्हणाले. शिष्य पूर्वमीमांसकांना त्या ठिकाणी असे म्हणाला. आता जरी पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले तरी कर्म उपासना प्रतिपादक वेदवाचनावरून जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही, भेद सिद्ध होतो, याचे समाधान करून सांगा. तरी आता तो काय म्हणतो काय म्हणतो पहा. आता इथं जास्तच विक्षेप आहे. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही, तर या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही असं त्याने जरी म्हटलं तरी पण तो काय म्हणतो मांडले जरी पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले तरी मला मान्य ईश्वर त्या ठिकाणी मानावा लागतो. तरी पण कर्म उपासना प्रतिपादक वेद वचनावरून जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही. ऐक नाही, जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होईल का. जीव ईश्वर होऊ शकतो का. ईश्वर जीव होऊ शकतो का. होऊ शकत नाही. बरोबर आहे ना. मग जीव आणि ईश्वर यामध्ये भेद राहतोच की नाही. बरं एकाला माया उपाधी आहे, एकाला अविद्या उपाधी आहे, एकाला जन्म मरण आहे, एकाला जन्म मरण नाही आहे. मग अशा पद्धतीने जर विचार केला तर दोघांमध्ये भेद राहतोच की नाही. दोघांमध्ये भेद राहतो. मग आमचं काय म्हणणं होतं की दोघांमध्ये भेद नसला पाहिजे, दोघांमध्ये काय असला पाहिजे, अभेद असला पाहिजे. तर तो आम्हाला अभेद प्रतिपादन करून तुम्ही काय करा सांगा, आहे का नाही. भेद सिद्ध होतो याचे समाधान कृपा करून सांगा. म्हणून या असणाऱ्या विषयाचे आम्हाला आता तुम्ही काय करा समाधान करून सांगा. तर या ठिकाणी समाधान करून सांगतात. परिच्छेद क्रमांक 27 पहा. जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी. तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होतं याच्याविषयी काही सिद्धी. ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांना असते. ही वर दिलेली शिष्याची शंका काय, तो जीव आणि ईश्वर हा त्या ठिकाणी मानलाच पाहिजे. ठीक आहे मान्य. पण जीव आणि ईश्वर यामध्ये काय आहे, भेद मात्र त्या ठिकाणी राहतो. कस काय भेद राहतो बरं. कारण त्याला नुसतं विचारसागरामध्ये मुद्दा उपस्थित झाला असं नाही, तर संतांनी सुद्धा मुद्दे प्रतिपादन करून सांगितले का नाही. देवाने आपल्या करंगळीवरती काय उचललं होतं. देवाने पर्वत उचलला ऐका नाही. आणि देवे उचललेली मेदिनी. देवाने आपल्या सोबाळाने काय उचलली होती, मेदिनी म्हणजे पृथ्वी उचलली होती. तुकोबरा म्हणतात तुमचे गोणी उचले ना, आणि तुम्हाला गोण तरी उचलते का. मग तुम्ही म्हणा बरं मी ईश्वर आहे असं म्हणता येईल का आपल्याला. असं म्हणता येणार नाही. ईश्वर किती व्यापक आहे, तुम्ही किती लहान आहे. मग जीव आणि ब्रह्मामध्ये भेद राहतोच की नाही. जीव आणि ब्रह्मामध्ये भेद राहतो. आणि असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं की नाही की हे पूर्वमीमांसकाचं म्हणणं आहे ते खोडून काढलं. पण शिष्याने जरी खोडून काढलं पण शिष्याचं जे म्हणणं आहे ना ते मात्र आम्हाला काय मान्यच आहे. का, कारण देवाने एवढी मोठी पृथ्वी उचलली आणि आपल्याला कोण उचलत नाही. तो ईश्वर आणि आपण जीव, त्या दोघांमध्ये आभेद कसं काय होईल बरं. दोघांमध्ये आभेद मात्र होऊ शकत नाही. मग आभेद होऊ शकत नाही. उपाधी सापेक्ष आभेद आहे का भेद आहे. उपाधी सापेक्ष भेद आहे. त्याची उपाधी काढली ना आपली उपाधी काढली तर दोघं एकच आहे का नाही. आपण तो आपण दोघं काय त्या ठिकाणी एकच आहे. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद मात्र लक्षार्थाने एकच आहे. दोघांचा लक्षार्थ पाहिलं तर दोघांचा लक्षार्थ काय कुठंच काय म्हटलं आणि ब्रह्म काय म्हटलं ते दोघं काय सच्चिदानंद रूपच आहे. पण उपाधी सापेक्ष आपल्याला काय वाटतो, भेद त्या ठिकाणी वाटतो. हे आपलं पहिल्या तरंगात किंवा दुसऱ्या तरंगामध्ये विचार झालेलेच आहे. आणि तोच विचार काय आता परत आपल्याला बारकाईनं पाहायचं. म्हणजे दुसराच तरंग या ठिकाणी काय परत बारकाईनं पाहायचं. तर कसं सांगतात पहा. ही वर दिलेली शिष्याची शंका सर्वांना असते. शंका सप्रमाण आणि संयुक्तिक आहे. ऐक नाही.
असे प्रथमदर्शी दिसते. पहिल्यांदा कसं वाटतं आपल्याला की ही शंका जी आहे ही सप्रमाण आहे का नाही. आता प्रमाण देऊन सांगितलं का नाही की देवे उचलले मेदिने तुमच्याच्याने गोणी नुचले ना, हे प्रमाण आहे का नाही. सप्रमाण त्या ठिकाणी आहे. आणि संयुक्तिक म्हणजे युक्तायुक्त वाटतं की नाही आपल्याला, आणि पटण्यासारखं सुद्धा वाटतंय की नाही, पटण्यासारखं सुद्धा वाटतं. असे प्रथमदर्शनी दिसते. हे खरे कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द एका अर्थवाचीच आहे. वास्तविक पाहिलं तर कसं वाटतं माहिती आहे का लोकाला की ईश्वर आणि ब्रह्म हे दोघं कसे आहेत, एकच आहे असं वाटतंय की नाही. पण ईश्वर आणि ब्रह्म मात्र भिन्न आहे का नाही. तर आता समजा तुम्ही असं पहा बरं, आपण एखाद्या देवाची मूर्ती, तिला 4 हात आहे, शंखचक्र गदा हातामध्ये आहे, तर आपण काय म्हणतो, हा विष्णू आहे का नाही असं म्हणतो. त्याला ईश्वर म्हणतो. आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता बघा, हे पुंडलिकाच्या भेटी, काय ते वाक्य, परब्रह्म आले. परब्रह्म आले. मग तुम्ही त्याला परब्रह्मच असं म्हणता ना, आहे का नाही. तीर्थाचे जे मुळ, व्रताचे जे फळ, ब्रह्म ते केवळ पंढरी, ते आम्ही देखील आपले नैनी फिटली पारणे डोळ्याचे. ते तीर्थाचे जे मुळ, व्रताचे जे फळ, आहे का नाही. आणि ते कुठे आहे म्हणले, ते ब्रह्म कुठे, पंढरी म्हणजे पंढरपुरी क्षेत्रामध्ये ते ब्रह्म आहे का नाही. तिथे तुम्ही त्याला ब्रह्म म्हटले का नाही. आता ते ब्रह्म आहे का ईश्वर आहे, पाहायला गेलं तर विष्णू ब्रह्म आहे, ईश्वर आहे का नाही, तो ईश्वर आहे का नाही, त्याला ईश्वर आहे. पण तुम्ही ईश्वर म्हणता का ब्रह्म म्हणता, ब्रह्म म्हणतो. ब्रह्म म्हणता. वास्तविक पाहिलं तर त्याला ब्रह्म म्हणायचं की ईश्वर म्हणायचं, ईश्वर म्हणायचं. ईश्वर म्हणलं पाहिजे. पण काय वाटतं आपल्याला, या दोन्ही शब्द एक अर्थवाचीचे एकच आहे असं वाटतं. पण ती एक नाही, लक्षात घ्या, एक नाही त्या ठिकाणी. उलट तुकोबर आहे त्या ठिकाणी ना असं पुढं म्हणणार आहे की ते म्हणतात, बहु आता भाला परी या रांडेनी नाशिला. तर ती ह्या रांडेनी नाशिला म्हणजे तिला काय नाव दिलं, तर माया असा शब्द दिला. आणि तिच्यामुळं काय झाला, हा पहिला कोण होता, हा सच्चिदानंद रूप होता. पण ह्या रांडेनी नाशिला म्हणजे ही उपाधी त्याला लागली, माया उपाधी लागली. आणि त्याच्यामुळं काय झाला, जीवभाव झाला. म्हणून तो त्या ठिकाणी उत्कृष्ट होता, पण निकृष्ट भाव त्याच्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून ते दोघं एक होऊ शकत नाही. म्हणजे निकृष्ट स्वरूपाला कोण प्राप्त झाला, तर ईश्वर असा निकृष्ट स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणून ब्रह्म आणि ईश्वर याच्यामध्ये काय भेद आहे. पण तो पहिल्यांदा आपल्याला कसं वाटतं, एक अर्थवाची शब्द आहे असं त्या ठिकाणी वाटतं. कारण ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द एक अर्थवाचीच आहे असे पुष्कळ लोक समजतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवचनावरून त्यांचा ब्रह्मामध्ये भेदनिश्चय दृढ होतो, आहे का नाही. आणि म्हणून काय होतं की आता बघा, आता आपल्याला सुरुवातीला आहे ना की तुकोबराय जसं म्हणतात की नाही की आपणची देव होय गुरु. आता तो सर्वज्ञ कोण आहे, ब्रह्म सर्वज्ञ आहे का ईश्वर सर्वज्ञ आहे, पाहायला गेलं तर ब्रह्म सर्वज्ञ. ब्रह्म सर्वज्ञ आणि ईश्वर सर्वज्ञ मात्र नाही. कसं वाटतं तुम्हाला, बघा बरं. मला वाटतं ईश्वर सर्वज्ञ. ईश्वर सर्वज्ञ. ईश्वर सर्वज्ञ. हा, ईश्वर सर्वज्ञ. बरं. मग ईश्वर सर्वज्ञ, आणि तो ईश्वरच काय होतो, आपणची देव होय गुरु. ब्रह्म ईश्वरापेक्षा ब्रह्म किती आहे, फार व्यापक आहे. ब्रह्माचा अंतच लागू शकत नाही. तसं पाहायला गेलं तर ईश्वराचा अंत ईश्वराला कळत नाही, तर ब्रह्माचा अंत कधी ब्रह्माला कळेल का, ब्रह्माला कळतच नाही. पण ब्रह्माच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे का, ब्रह्माच्या ठिकाणी सर्वज्ञता नाही. आणि ज्याच्या ठिकाणी सर्वज्ञता नाही त्याची उपासना करून चालेल का बरं, म्हणा बरं. आम्ही ब्रह्माची उपासना करतो, ब्रह्माची किती काही दिवस उपासना करा, तो ब्रह्म तुमच्यावर प्रसन्न होणार नाही आणि त्याचा काही उपयोग पण होणार नाही. मग उपासना करायची झाली तर कोणाची केली पाहिजे, ईश्वराची उपासना केली पाहिजे. कारण तो सर्वज्ञ आहे ईश्वर. म्हणून उपासना करायची असताना ईश्वराची उपासना करायची, ब्रह्माची मात्र उपासना करायची नाही. उपासना केली तर त्याचा काही उपयोग होणार नाही, हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणा तुम्ही तर त्याच्यामध्ये भेद करता, भेद नाही करत. त्याच्यातले फरक इथं त्या ठिकाणी काही अगदी स्पष्ट करून सांगितलेला आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, म्हणून तसं सांगायचं आहे. तर पाहता, आणि
कर्म उपासना प्रतिपादक वेद वाचण्यावरून त्याचा जीव ब्रह्मामध्ये भेद निश्चय दृढ होतो. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं की अशा पद्धतीने विचार केला तर त्यामध्ये भेद निश्चय काय होतं, दृढ होतो, पक्का होतो. आणि त्याला किती जरी सांगितलं ना का ते ब्रह्म तू आहे, कसं काय ते ब्रह्म मी आहे. मागच्या परिच्छेदामध्ये त्याने काय म्हणलं की जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका, ऐक नाही. तर इथं जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी करायला पाहिजे होतं का जीव ईश्वराच्या अभेदाविषयी करायला पाहिजे होतं? जीव ईश्वराचे. जीव ईश्वराच्या करा ना तुम्ही. जीव ब्रह्माच्या का करता तुम्ही? जीव ब्रह्माच्या करून उपयोगाचं नाही. जीव ईश्वराचं म्हणलं तर भेद त्या ठिकाणी राहतो. म्हणून ही तिन्ही कारण सप्रमाण आहे. पण जीव आणि ब्रह्माचा जर विचार केला तर उपाधी काढा, ते दोघं एकच आहे असं लक्षात येतं. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेद वचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेदनिश्चय दृढ होतो. परंतु कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य किती फरक झाला. तत्तोम असे दोन वाक्य पाहिले का नाही, आणि असे पदाने त्याचं एकत्र सांगलं. तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ, तोम पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ. आता जरा थोडा बारकाने याचा विचार करू. अजून किती वेळ आहे आपल्याकडं? अजून 15 मिनिटं वेळ आहे. 15 मिनिटामध्ये होईल तेवढं होईल वाटलं असतं. तर पहा आता इथं कुटस्थ चैतन्य सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडा असं जरा बारकाईने लक्षात करायचा की हे तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ आहे का तोम पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ आहे. कुटस्थ चैतन्य बघा, हुशार बुद्धीचे पटकनी सांगतील. ज्याची बुद्धी हुशार आहे त्याच्या लगेच लक्षात येईल. काय सांग, प्रश्न परत एकदा सांगा की आपण काय म्हणले. कुटस्थ चैतन्य जे आहे ते तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ आहे का तोम पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ आहे? तोम पदाचा. पदार्थाचा. काय आहे तोम पदाचा? काय आहे? तोम पदाचं लक्षात. तोम पदाचा लक्षार्थ घ्यायचा. ठीक आहे. जीव चैतन्य तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ का तोम पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ? पाहता तम पदार्थाचा वाच्यार्थ आहे जीव. वाच्यार्थ. ठीक आहे. आता पुढं ईश्वर चैतन्य तो तत्पदार्थाचा आहे ना, काय तत्पदाचा वाच्यार्थ आहे, वाच्यार्थ. आणि ब्रह्मचैतन्य लक्षार्थ आहे. ब्रह्मचैतन्याचं काय आहे? लक्षार्थ आहे. लक्षार्थ. ठीक आहे ना. बरं, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य ह्या चौघांची स्वरूपे आणि भेद लक्षात आला म्हणजे शिष्याने केलेल्या वेदवाक्याच्या अर्थात कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. आता तुम्हाला हे चारही स्वरूप काय कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य हे चारही चैतन्याची स्वरूप यथार्थ जेव्हा कळेल का नाही तेव्हा शिष्याने नक्की चूक कुठं केली हे लक्षात येईल. ऐक नाही. याकरता श्रीगुरु दृष्टांतपूर्वक चैतन्याचे 4 प्रकारचे भेद सांगून नंतर जीव ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. आता काय करायचं आपल्याला, ही चारही चैतन्य आहे का नाही, ही चारही चैतन्य आपल्याला समजून घ्यायची. पण चैतन्य जे आहे ते आपलं स्वरूपच आहे का नाही. बरं, चैतन्य आपल्याला कधी विषय होईल का? विषय होणार नाही. मग त्या चैतन्याला आता आपल्याला काय लावावं लागेल? उपाधी लावावं लागेल. जसं आपण आकाश पाहतो का नाही, आकाश आहे तर त्या आकाशाला काय उपाधी देता येईल का? हा बाबा हे इकडचे का आकाश आहे ते तिकडचे का आकाश आहे म्हणून ती आकाशाने ह्या आकाश सारखे म्हणून त्याला ती उपाधी असं लावता येईल का? आपल्याला उपाधी लावता येणार नाही. ऐक नाही. तसं ब्रह्मचैतन्य त्याला कोणती उपाधी आहे का? त्याला कोणतीच उपाधी नाही. ऐक नाही. पण ओळख पाठण्याकरता उपाधीचा स्वीकार तर करावा लागेल का नाही आपल्याला? बरं, विशेषणाचा जर स्वीकार केला तर ओळख होईल का? ओळख होणार नाही. म्हणून कशाचा स्वीकार करायचा? उपाधीचा स्वीकार करायचा. उपाधीचा कसा स्वीकार करायचा ते पण सांगतात आपल्याला. श्री गुरु, हे शिष्य तुझी शंका निवृत्त करण्याकरता एका चैतन्याचे 4 प्रकार करून सांगतो. आता तुला जी शंका आहे का नाही, जीव ब्रह्मामध्ये आभेद त्या ठिकाणी होऊ शकत नाही, तर तुला आभेद होऊ शकत नाही असं तुझं म्हणणं आहे का नाही, तर तुला जी शंका आहे का नाही ती शंका आता आम्ही निवृत्त करणार आहे. पण ती निवृत्त करण्याकरता काय करतो आम्ही, का एकच चैतन्य, पण ते एकच चैतन्य 4 प्रकाराने करून सांगतो. पण त्याची स्वरूपे कळणे कठीण असल्यामुळे अगोदर आकाशाचे 4 भेद सांगणे आवश्यक आहे. आता त्या चैतन्याचं स्वरूप कळणं कठीण आहे का नाही,
कारण त्याला कुठं नाम रूप वगैरे काय आहे का? त्याला कोणतं नाम नाही, कोणतं रूप नाही, कुठं काहीच नाही, बरोबर आहे ना? मग त्याला कोणतं नाम रूप नसल्यामुळं त्याचं स्वरूप कळेल का आपल्याला? कळणार नाही. मग ते कळून घेण्याकरता काय करायचं आपल्याला? तर सोपं हे आकाश आपल्याला नेहमी पाहिलं म्हणतं की नाही, तर आम्ही काय करू, तुला आकाशाचे 4 प्रकार करून सांगतो, बरोबर ना? पण त्याची स्वरूपे कळणे कठीण असल्यामुळे अगोदर आकाशाचे 4 भेद सांगणे आवश्यक आहे. ते आकाशाचे 4 भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे 4 भेद लवकर लक्षात येतील. ते आकाशाचे 4 भेद असे. आता ते आकाशाचे 4 भेद कसे ते पण आपण पहा. आज ओंकार महाराज नाही ना? नाहीये. नाही, जाऊ दे चला. बघा, आकाशाचे 4 प्रकार: घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. किती प्रकार याच्यामध्ये? जसं कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य, हे कसे 4 प्रकार केले, तसं हे 4 प्रकार समजून घेण्याकरता आकाशाचे किती प्रकार केलेले आहे? 4 प्रकार त्या ठिकाणी केलेले आहेत. तर कसं करतात? एक घट आणि त्या घटात आलेलं आकाश, दुसरं जल आणि जलामध्ये आलेलं आकाश. जल म्हणजे कोणतं जल बरं? घाटामध्ये पाणी ओतू शकतो का नाही आपण? अहो, घाटात पाणी ओतू शकतो. मग घाटात पाणी ओतू शकतो तर त्या पाण्यामध्ये पण सुद्धा आकाश आहे का नाही? त्या पाण्यामध्ये पण आकाश आहे. आणि दुसरं मेघ आकाश. मेघ म्हणजे काय? आकाशात असलेलं मेघ. मेघ म्हणजे काय असतं? पाणी असतं ना, मेघात पाणीच असतं ना. मेघामध्ये काय असतं? पाणी असतं, आहे का नाही? तर ते मेघ, आणि त्या मेघामध्ये पण ज्या अर्थी मेघ आहे त्या अर्थी ते पाणीचे, आणि ज्या अर्थी पाणी आहे त्या पाण्यामध्ये आकाश आपल्याला प्रतिबिंबित होऊ शकत नाही का? होऊ शकतं, आहे का नाही? मेघ आकाश. आणि एक तिसरं असतं ते आपलं, चौथं असतं ते कोणतं? महाआकाश. महाआकाश म्हणजे काय? सर्वत्र ओतपोत भरलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो? महाआकाश असं म्हणतो. आता याची ना एक व्याख्या आपण समजून घ्यायची. तर घट आकाश कशाला म्हणायचं? जल आकाश, मेघ आकाश, महाआकाश कशाला म्हणायचं? त्याचं स्वरूप कसं आहे हे कळणं आपल्याला. थोडं खाली लक्ष द्या. आपण व्यवहारात ज्यास मडके किंवा तांब्या म्हणतो, आता व्यवहारामध्ये काय म्हणतो? याला मडकं म्हणा, तांब्या म्हणा, काही तुम्ही त्याला लोटा म्हणा, आणखी तुम्हाला काय शब्द येतील म्हणता ते तुम्ही म्हणू शकता, बरोबर ना? त्या संस्कृत भाषेत घट असे म्हणतात, आणि त्यालाच आपण संस्कृत भाषेमध्ये काय पारिभाषिक शब्द वापरला, घट असा शब्द वापरला. त्या घटात जितका अवकाश म्हणजे आकाश असेल तितकेच त्यात पाणी मावते, ऐक नाही. आता समजा तुम्ही बाजारामध्ये जर गेले आणि तिथं म्हटले आम्हाला 10 लिटरचा काय घट पाहिजे, गडवा पाहिजे, हंडा पाहिजे, मडकं पाहिजे, असं म्हणताय का नाही? म्हणजे 10 लिटरचं आहे, 5 लिटरचं आहे, म्हणजे एवढं 10 लिटर म्हणजे त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी मावल का 20 लिटर पाणी मावू शकत नाही. मग त्याची एक मर्यादा झाली का नाही? त्याची एक मर्यादा झाली, आहे का नाही? तसं तर जितका अवकाश म्हणजे जेवढी त्याच्यामध्ये काय पोकळी आहे, कशात? त्या घाटामध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण? पोकळीला आकाश असं त्या ठिकाणी म्हणत असतो. तितकेच पाणी मावते, आणि त्याच्यामध्ये पाणी सुद्धा किती मावल? जेवढी त्या आकाशाची पोकळी असेल, आकाशाचा भाग आलेला असेल, तेवढंच पाणी काय होतं? त्याच्यामध्ये मावतं. जास्त घालू लागल्यास पाणी मावत नाही, आणि जास्त त्याच्यामध्ये जर पाणी ओतलं त्या घागरीमध्ये तर पाणी मावल का? उलट त्या घागरीतून पाणी काय होतं? खाली पडू शकतं, वायाला जाऊ शकतं. त्यात जास्त अवकाश म्हणजे आकाश नसतं. ज्या अर्थी त्याच्यात जास्त पाणी जर तुम्ही घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये ते पाणी मावत नाही, सांडून जात आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच त्याच्यामध्ये जास्त काय नाही, आकाश नाही, त्याच्यामध्ये आकाशाची जास्त काय नाही, पोकळी नाही. आला का ना मुद्दा समजून? बरं, याच्यामध्ये काय तुम्हाला काठीने वाटतं का? सुरुवातीला तुम्ही ख्यात्या वगैरे पाहत होते तशा पद्धतीचं काही वाटत नाही ना याच्यामध्ये. पाहता आता आपल्याला पहिल्यांदा कोणतं आकाश पाहिजे? घट आकाश या ठिकाणी पाहिजे. तर त्याचं वर्णन करून सांगतात की घट आकाशाचं लक्षण. आता इथं ना प्रश्न तयार होतील की घट आकाशाचं लक्षण सांगा, जल आकाशाचं लक्षण सांगा. हे थोडक्यात सांगायचं आपल्याला, फार विस्तार नाही झाला तरी चालेल. तर म्हणलं तरी आपल्याला कळून येतं, म्हणून थोडक्यात वर्णन करून सांगायचं. तर कसं सांगतात पहा. आता पहिलं आपण घट आकाशाचं वर्णन करून पाहू.
घटाकाशाचं लक्षण पाण्याने पूर्ण भरलेला घटात जेवढा अवकाश असतो त्यास घटाकाश म्हणतात. ऐक नाही, पाण्याने पूर्ण भरलेला, ऐक नाही, तुम्ही म्हणले ना अर्धा भरलेला, अर्धा नाही भरलेला चालणार, कारण जेवढी पोकळी आहे तेवढीच पोकळी आपल्याला मान्य केली पाहिजे का नाही, तेवढीच पोकळी मान्य केली पाहिजे. म्हणून पाण्याने पूर्ण भरलेला घटात जेवढा अवकाश म्हणजे जेवढी पोकळी असेल त्याला काय म्हणतो आपण, घटात आलेला जेवढा अवकाश आकाश असेल त्याला काय म्हणतो आपण, घटाकाश असं त्या ठिकाणी म्हणतो, आहे का नाही. तर हे घटाकाश जे आहे का नाही हे कशाच्या ठिकाणी मानायचं आपल्याला, तर तिथं लिहून घ्यायचं. आता पुढं तो मुद्दा येणार आहे, तर त्या ठिकाणी आपण घटाकाश कशाच्या सापेक्ष मानायचं, तर कुटस्थ चैतन्य आहे का नाही तिथं कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी घटाकाशाला मानायचं आपण. फक्त कुटस्थ शब्द जर केला तर आपल्याला सहज लक्षात येईल का हे घटाकाश आपल्याला कुटस्थ चैतन्य लक्षात येण्याकरता सांगितलेलं आहे. आता दुसरा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे, जल आकाश आहे का नाही. जल आकाश कशाला म्हणतात ते पाहू आपण. आता घटाकाश, आता घटाकाश तुम्हाला कळालं का नाही, पाण्याने भरलेला जेवढा तो घाटामध्ये आलेला पोकळीचा भाग आहे तेवढ्याला काय म्हणतो आपण, घटाकाश. आता तो झाला घाटात आलेला आकाश. आता ते घाटात आलेला आकाश आहे पण आतमध्ये पोकळीमध्ये जागा आहे का नाही बसायला, काहीतरी पोकळीमध्ये जागा आहे. मग आता त्याच्यामध्ये काय वातावं, तर त्याच्यामध्ये तुम्ही ओतलं पाणी, ओतलं का नाही पाणी, मग काय काय आलं त्याच्यामध्ये, आता पहा बरं, घट आला, आकाश आला आणि पाणी पण आलं का नाही. बरं, आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला काय दिसेल बरं, आकाशच दिसेल. आकाश दिसेल का नाही, पाण्यामध्ये तुम्हाला आकाश दिसेल. पण आकाशाला काय रूप रंग वगैरे काय आहे का, आकाशाला काय रूप रंग आहे का नाही. आकाश किती व्यापक आहे, असं किती अंतर आहे असं काही दिसतं का, नाही दिसत. पण आकाशामध्ये असणारे चंद्र तारे नक्षत्र दिसतात की नाही त्याच्यात, कशात, पाण्यामध्ये दिसतील. नुसतं आकाशात दिसेल का, घाटातल्या आकाशात दिसणार नाही. पण पाणी जर त्या घाटामध्ये ओतलं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आकाश दिसतं आणि आकाशामधले आपल्याला काय चंद्र तारे वगैरे दिसतात. जसं आकाशात पाहिल्याच्या नंतर हा तारा जवळ आहे, तो तारा दूर आहे, तेच आपण जर पाण्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये हा बघा, हा तारा किती जवळ वाटतो, हा तारा किती दूर वाटतो, हा इथं चंद्र आहे, हा इथं सूर्य आहे, असं आपल्याला दिसू शकतं का नाही. मग त्याच्यावरून आपल्याला आकाश आहे हे सिद्ध आहे का नाही त्याच्यामध्ये आलेलं. कारण चंद्र तारे ज्या अर्थी येतात ते कुठं असतात, आकाशात असतात की नाही. मग चंद्र तारे नक्षत्र जर त्या पाण्यामध्ये पाहायला मिळाले, कोणत्या पाण्यामध्ये पाहायला मिळाले, घाटात असणारा आकाश आहे, त्या आकाशातल्या पोकळीत ओतलेलं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चंद्र तारे पाहायला मिळतात, नक्षत्र पाहायला मिळतात. त्या अर्थी तिथं आकाशी मानावं लागत नाही, त्या अर्थी तिथं आकाशी मानावा लागतं. पहा आता खाली सांगतात, जल आकाशाचे लक्षण, घटाकाश, घटाकाशाच्या आश्रयावर असलेले जल आणि त्या जलात नक्षत्रादी सहित आकाशाचे प्रतिबिंब या तिघास मिळून जलाकाश म्हणतात. काय काय म्हणले या ठिकाणी की पहा, आता पहिलं घटाच्या आश्रयावर असलेला आकाश आणि त्या आकाशात असणारं पाणी जल आहे का नाही. आणि त्या जलात काय आहे, नक्षत्र आदी आहे का नाही, नक्षत्र चंद्र सूर्य तारे वगैरे आहे का नाही. आकाशाचे प्रतिबिंब म्हणजे त्या नक्षत्रावरून काय कळतं की याच्यामध्ये आकाशाचं काय पडलेलं आहे, प्रतिबिंब पडलेलं आहे का नाही. प्रतिबिंब ह्या तिघास मिळून जलाकाश म्हणतात. या तिघाला मिळून काय म्हणायचं, जल आकाश असं म्हणायचं. आणि हे जल आकाश कशासाठी आपल्याला लक्षात घ्यायचंय, तर जसं वरती घटाकाश आपल्याला कुटस्थ चैतन्य लक्षात घेण्याकरता सांगितलं का नाही, तसं ह्या ठिकाणी जल आकाश आपल्याला कशासाठी सांगितलेलं आहे, तर जीव चैतन्य लक्षात येण्याकरता आपल्याला जलाकाशाचा विचार या ठिकाणी करून सांगितलेला आहे. आता याच्यावर ना एक शंका तयार होती, ती शंका आता मी काय करतो वाचतो, कारण इथं जास्त विक्षेप व्हायला लागलेला आहे, त्यामुळे सगळी विसंगती होते. याविषयी कोणी अशी शंका करतात की घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, फक्त रूपवान नक्षत्राधिकाचे प्रतिबिंब होते. आता काय म्हणतात, याविषयी शंका अशी केली की घटातील जलात म्हणजे पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, बरोबर आहे की नाही, फक्त रूपवान नक्षत्राधिकाचे प्रतिबिंब होतं. आणि नक्षत्र म्हणजे चंद्र सूर्य तारे हे आहे का नाही, याला रूप आहे का नाही, आकाशाला रूप आहे का कोणतं,
आकाशाला मात्र रूप नाही. मग काय होतं, फक्त रूपवान नक्षत्राधिकाचे काय होतं, प्रतिबिंब होते. आकाश रूपरहित आहे म्हणून त्याचे प्रतिबिंब होणे शक्य नाही. आकाशाला कोणतं रूप आहे का? मग त्याचं प्रतिबिंब त्या आकाशात पडेल का, पाण्यामध्ये पडेल का? पडणार नाही. पण हे म्हणणे बरोबर नाही. का म्हणणे बरोबर नाही? कारण जलात घाटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कुठली? आता समजा गुडघ्या एवढं पाणी असतं की नाही, गुडघे त्याला काय म्हणतो आपण, पावसाळ्याच्या वेळेला ते डबके वगैरे साठतात की नाही रस्त्याला, इकडे तिकडे शेतात वगैरे. आणि त्याच्यात ते पाणी जर शांत झालं तर पाणी शांत झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण पाहतो आकाश आपल्याला पाहायला मिळतं. किती मोठं आकाश आपल्याला पाहायला मिळतं आहे का नाही? फार व्यापक आणि गंभीर अशा पद्धतीचं आकाश पाहायला मिळतं का नाही? म्हणजे जे अर्थ तिथं त्याच्यामध्ये एवढं आकाशाची गंभीरता त्या ठिकाणी पाहायला मिळते का नाही? म्हणजे आपल्याला आकाश इतकं व्यापक आहे, त्याच्यातले ढग वगैरे पाहायला मिळतात की नाही? मग त्यावरून आकाशाचं प्रतिबिंब पडतं हे सिद्ध होतं की नाही? हे सिद्ध होतं. बघा की गुडघ्या इतक्या थोड्या उदकात जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होती ती कुठली? त्या प्रतीतीवरून विस्तीर्ण व गंभीर महाआकाशाचे प्रतिबिंब होते. त्या बघा त्यावरून काय होतं, त्या प्रतीतीवरून, त्याच्या अनुभवावरून विस्तीर्णता आणि गंभीरता महाआकाशाची प्रतिबिंबित होते. शिवाय पाणी आणि नक्षत्र याच्यामधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही. बघा आता ते घाटात आलेलं पाणी आहे का नाही, ते पाणी आणि नक्षत्र याच्यामधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही. आकाशाचे जर प्रतिबिंब समजा त्याच्यामध्ये तुम्ही मानले नाही तर नक्षत्राधिकाचे तरी जलात प्रतिबिंब जलात खोल कशी दिसेल? आता ते आपल्याला घाटामध्ये पाणी, त्या पाण्यामध्ये आपण पाहिलं की खोल अशा पद्धतीनं फार उंच उंच हे तारे, एवढं उंच उंच तुम्हाला कसे काय दिसले बरं त्या एवढ्या घाटामध्ये? बरं घट तर काही जास्त खोल आहे का? घट तर काही जास्त खोल नाही ना. मग एवढंच घट आहे, एवढं अंतर त्याच्यामध्ये असतं आहे का नाही? जास्त झालं तर फूट, अर्धा फूट एवढंच त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये किती खोल, किती उंच अशा पद्धतीने आपल्याला ते नक्षत्र पाहायला मिळतात की नाही? ते नक्षत्र पाहायला मिळत असतात. मग प्रतिबिंब जलात खोल कसे दिसेल? शिवाय रूपवान पदार्थाचे प्रतिबिंब होते असाही नियम नाही आहे का नाही? बघा म्हणजे रूपवान असेल तर त्याचंच प्रतिबिंब पडतं आणि रूपरहिताचं प्रतिबिंब पडत नाही, असा कुठे नियम आहे का? असा काही नियम नाही. कारण आकाशाला कोणतं रूप नसलं तर ते आकाश आपल्याला प्रतिबिंबित होतं की नाही? होतच. मग असं तुम्ही म्हणू नये आकाशाला रूप नाही. मग रूप नाही तर मग तुम्ही समजा शब्द हा आकाशाचा गुण आहे का नाही? मग तो शब्दाला कोणतं रूप आहे का? तरी तो आकाश समजा असं उंच दरीच्या खाली जर गेलं, कड्याखाली गेले तर तिथं जर समजा तुमचा आवाज आणि जोरात अशी आरोळ दिली तर तो प्रतिबिंबित होऊन आणि त्याला काय म्हणतो आपण, इको असं म्हणतो की नाही? तर तो वारंवार आपलाच आवाज आपल्याला परत ऐकायला मिळतो की नाही? तो ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो की नाही? मिळत असतो. शिवाय रूपवान पदार्थाचे प्रतिबिंबित होते असाही नियम नाही. कारण शब्द हा रूपरहित असतात. त्याचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिध्वनी रूप प्रतिबिंबित होते. आपण आरोळ दिली का तो प्रतिध्वनी आपलीच आपल्याला परत ऐकायला येते का नाही? आपलीच आपल्याला ऐकायला येते. हे प्रत्यक्ष आहे. एकंदरीत घट, आकाश, त्याच्या आश्रयावर असणारे जल आणि जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब या तिघांचे नाव जल आकाश. आता तुम्हाला जर म्हटलं जल आकाश म्हणजे काय तर काय म्हणायचं? घट आकाशाच्या आश्रयावर असणारं पाणी आणि पाण्यामध्ये आकाशाचं पडलेलं प्रतिबिंब, या तिघास काय म्हणायचं? घटाकाश, जलाकाश असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे ना? आता किती वेळ शिल्लक आहे आपल्याकडे पहा बरं. पुढचं होईल का तुमच्या? येईन का लक्षात? थोडं राहिलेलं आहे. बरं वाचून तर घेतो. सरळच मुद्दा आहे. फार आता याच्यामध्ये कठीण आहे असं काय तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये फार कठीण काय आहे? नाही ना काही घटाकाचं म्हणजे घटाकाश जे आहे पहिलं ते लक्षण ते कळलं. ह्याचं जरा मी परत एकदा सांगायला पाहिजे होतं जलाकाशाचं. जर थोडं धावतं झालंय. आपण इथं थांबूया आणि हे दोन मुद्दे उद्या धावतं घेऊन मग पुढचं बघूया की. बरं
चालतंय, काय हरकत कारण पाठीमागचे मुद्दे पण आपण बघितलेत ना, हे 2 आहेत ते नाही. बरं एकदम जास्त होईल. बरं जास्त होईल ना, तुम्ही काय करू, आपण उद्याला पाहू बाकीचा मुद्दा. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते